इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. आपण पाहतात, जेव्हा पहिलंच हे आंदोलन झालं 19 तारखेनंतर 20 तारखेला दिल्लीत जो लाठीचार्ज झाला, उत्स्फूर्तपणे अनेक ठिकाणी तरुणाई बाहेर पडली. अनेक जेनझी असतील, जेन अल्फा असतील, मग मिलेनियल्स असतील, हे सगळे बाहेर पडले रस्त्यावर आणि आपल्या आपल्या प्रकारे जी आंदोलनं झाली. मला वाटतं 22-23 तारखेच्या आंदोलनामध्ये अनेक लोकांवर FIR झालेले आहेत, काही लोकांना नोटिसा गेलेल्या आहेत, काही लोकांना डिटेन्शनमध्ये ठेवलं होतं, काही मायनर्स पण होते, त्याच्यात 15-16 वर्षाचे विद्यार्थी होते. चेंबूर असेल, RCF असेल, बोईवाडा असेल, वरळी असेल, अनेक ठिकाणी आम्ही जाऊन सोडवलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना. तरी देखील नोटिसेस, केसेस ह्या पडत होत्या. आम्ही त्याचवेळी जाहीर केलं होतं की शिवसेना UBTlegal@gmail.com वर आम्हाला ईमेल करा आणि तुमच्यासाठी आम्ही सगळ्या ह्या केसेस विनामूल्य लढू. भाजप आपलं वचन पाळणार की नाही हे आम्हाला माहिती नाही. खरं तर त्यांनी आता ह्या दिवसात, आजच्या दिवसात मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊन सगळ्या FIR, सगळ्या नोटिसा ह्या मागे घ्याव्या, रद्द कराव्या. ही तर ठाम मागणी आमची आहेच. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की जर ह्या मागे घेतल्या नाहीत तर आंदोलन करायचं की काय करायचं ही एक गोष्ट झालीच. पण दुसरी गोष्ट म्हणजे आमचा हा ईमेल ID शिवसेना UBTlegal@gmail.com, ह्याच्यावर आपल्या नोटिसेस पाठवा, आपापले जे काही FIR झालेत त्या पाठवा. संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे ह्या FIR झाल्या असतील ह्या आंदोलनाबद्दल, तर आम्ही आमचं वचन पाळणार आहोत. जे दिलेला शब्द आहे तो पाळणार आहोत आणि विनामूल्य तुमच्यासाठी ह्या केसेस लढू.